लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक आपले सलामीवीर त्वरित मैदानात पाठवा। सामना सुरुवातीचा इशारा आपण पाहतोय। वैभव चषक अणाव 2025 पहिला एलिमिनेटरचा मुकाबला। दशावतार योद्धा स्वीकारतोय क्षेत्ररक्षण, तर लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक अतुल ओरसकरच्या साथीला दुसरा फलंदाज शुभम। हे दोन सलामीवीर। पहिला टिच्चून केलेला फलंदाजी, पहिला टिच्चून केलेली गोलंदाजी, निर्धाव चेंडू, अतुल ओरसकरला भुजकाळात टाकून गेलेला चेंडू। गोलंदाज कोण रे? स्वप्नीलचा हा चेंडू। दुसऱ्या चेंडूवर देखील फलंदाज अतुलला चारोखाने चित केलं गेलंय। सुरुवातीच्या दोन चेंडूंवर दर्जेदार गोलंदाजी दशावतार योद्धा क्रिकेट संघ अणावची। हा सामना करो या मरो, नाही तो पूरी प्रतियोगिता से बॅग भरो असा असेल। जो हरेल त्याला या संपूर्ण स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल। पुढच्या वर्षीची असेल प्रतीक्षा। यावेळी मोठा फटका फसलाय का? स्वतः यष्टीरक्षक आयकॉन खेळाडू च्या गोदीत विसावलाय चेंडू। अर्थातच पहिल्या गड्याचं पतन। अतुल ओरसकर महत्वपूर्ण सामन्यामध्ये स्वस्तात ब्रॉन्झ डकचा शिकार होत बॅक टू द पवेलियन। संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली अथक मेहनत, शिवसेना शाखा अणाव पुरस्कृत दशावतार योद्धा आणि ओवळाई पालववाडी आयोजित 2025 ची दशकृषी प्रीमियर लीगची ही दर्जेदार स्पर्धा वैभव चषक। बाद होणाऱ्या फलंदाजासाठी एक सूचना, आपण 30 सर्कलच्या बाहेर जाण्यापूर्वी आपला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजे याची नोंद घ्या फलंदाजी करणाऱ्या संघाने। नवीन बॅटर नंबर 3 वर लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना बाबू हे नवीन फलंदाज। सुरुवातीच्या 3 चेंडूंवर अजूनही खातं खोलणं बाकी असेल। अतुल ओरसकरच्या स्वरूपात पहिला हादरा। गोलंदाज स्वप्नीलच्या खाती पहिली सफलता। दर्जेदार गोलंदाजी। टप्पा पडल्यानंतर बाहेर वळसा घेणारा चेंडू। यष्टीरक्षक ओमकार कीपर कोण? मयुरेश त्या ठिकाणी कीपरच्या भूमिकेत। सुंदर दर्जेदार गोलंदाजी। यावेळी देखील फटका फसलाय। यावेळी क्षेत्ररक्षकाचे भरसक प्रयत्न। सुंदर क्षेत्ररक्षण, दर्जेदार गोलंदाजी। फसलेल्या फटक्यावर एक धाव घेण्याची संधी शुभमला स्ट्रायकिंग एंडवर। काय दर्जेदार गोलंदाजी चालली आहे दशावतार योद्धा अणावच्या वतीनं स्वप्नीलची।
सगळ्याच्या सगळ्या चेंडूंवर आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव, ती सुद्धा सुटलेल्या झेलवर. मात्र भरसक प्रयत्न पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षकाचे देखील. यावेळी देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येईल का चेंडू खाली, स्वतः गोलंदाज. या षटकातील दुसऱ्या गड्याचं पतन. फलंदाज शुभम बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. शेवटच्या चेंडूवर देखील विकेट प्राप्त करत आतापर्यंत तब्बल 5 चेंडू निर्धाव गणले जात आहेत. प्रवीण दळवी, आपली आवश्यकता आहे, आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधा. प्रवीण दळवी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक क्रिकेट संघ जमवतोय फक्त 1 धाव 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतोय वैभव चषक अणाव 2025 हे दर्जेदार आयोजन, सुंदर नियोजन आणि या दर्जेदार आयोजन नियोजनातून चाललेली ही स्पर्धा अर्थातच दशावतार योद्धा आणि ओवळाई पालववाडी आयोजित शिवसेना शाखा अणाव पुरस्कृत दशक्रोशी प्रीमियर लीग. दुसरं षटक साकारण्यासाठी गोलंदाज मयुरेश जाधव, स्वतः आयकॉन खेळाडू, दुसऱ्या षटकात दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व. स्ट्रायकिंग एंडवर बाबू सावंत, नॉन स्ट्रायकिंग एंडवर प्रणय गावडे. हे 2 फलंदाजांवर खऱ्या अर्थाने भिस्त असेल या सामन्याची आणि या इनिंगची देखील. लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक क्रिकेट संघाला हाही भागीदारी होणं खूप गरजेचं. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूवर ड्राईव्हचा फटका. एकेरी धाव आणि या एकेरी धावेने लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक क्रिकेट संघ धावफलक वधारित होतोय. तो 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 चेंडूंच्या अंती. प्रणय स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळेल. पहिल्या षटकात काय टिच्चून दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. गोलंदाज स्वप्नीलच्या गोलंदाजी माध्यमातून दुसऱ्या षटकात देखील पहिल्या चेंडूवर 1 धाव घेत प्रणय गावडे स्ट्रायकिंग एंडवर. मैदानातला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने थोडासा वेळ कमी घ्यावा ही विनंती. चला दशावतार योद्धा अणाव, आपण सामना सुरू करा. प्रणय गावडे गोलंदाज स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाजाचा सामना करण्यासाठी सुंदर दर्जेदार गोलंदाजी. चेंडू पडला होता, त्यानंतर खेळण्याची प्रतीक्षा होती. पंचांचा काय असेल इशारा पाहावं लागेल. बराच कालावधी झालाय कन्व्हिन्स करण्यासाठी मनधैर्य. यावेळी पंचांचे काय घडलंय मैदानात. गोलंदाज पंचांचे मनधरणी करतोय. हा डॉट चेंडू पंचांच्या वतीनं 2 पंच एकत्र येतील. आज आमचे दोनही पंच काही वेगळ्याच ढंगात, खास करून दुपारच्या सत्रानंतर सुजय पाटकर. काय चाललंय मैदानात पाहावं लागेल. पंचांच्या मनात काहीतरी वेगळंच. 2 संघ हा सामना जिंकत दुसऱ्या क्वालिफायरच्या लढतीत दाखल होण्यासाठीची दाट शक्यता. मात्र हा डाऊटफुल चेंडू आणि या डाऊटफुल चेंडूवर डिसिजन असेल पेंडिंग. 2 पंच एकमेकांबरोबर चर्चा करतायत आणि ही चर्चा ग्रामसभेची नाही आहे. हा निर्णय गावाला बांधील नसेल. वाईडचा इशारा पंचांचा. आणि सुजय, आम्ही चहाची ऑर्डर आधीच दिलेली आहे. वाईडचा इशारा. अतिरिक्त 1 धाव धावफलकावर 3 धावा. 3 ना. सुंदर गोलंदाजी प्रणयचा. हा बॅकफूट पंच. 1 धाव चोरट्या स्वरूपात. चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नीलचं पाहायला मिळतंय. एलिमिनेटर 1चा मुकाबला म्हणजे लाखाचे 12,000 करणारा मुकाबला. 15,025 रुपयांचा प्रथम पारितोषिक व आकर्षक विजेता चषक. आणि त्या चषकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एलिमिनेटर 1चा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं. कारण ही क्वार्टर फायनलची लढत नॉकआउटचा मुकाबला असेल. आकुटप्प्याचं वेगवान गोलंदाजी बाबू सावंत. यावेळी 4 ओखाणे चीत, 1 निर्धाव चेंडू. दर्जेदार गोलंदाजी होते मैदानामध्ये. लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक क्रिकेट संघाला संपूर्णतः निशब्दित करणारी गोलंदाजी. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अशी कामगिरी हिरलोकची. हा फुलरलाईन पद्धत चेंडू. यॉर्कर लाईनच्या चेंडूवर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षकाची अवस्था चॅलेंजिंग आउटफील्डमुळे तळ्यात मळ्यात.
मात्र तोपर्यंत 2 धावा लीलया पूर्ण केल्या गेल्यात. मैदानात आकाशातला सूर्य जरी अस्ताला चालला असला तरी मैदानात वातावरण अजूनही गरमागरमीचं आणि त्याचंच एक प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 धावांनी सांघिक धावफलक 6. हा 5वा चेंडू शॉटॉन करायचा प्रयत्न, डीप मिड विकेटचं क्षेत्ररक्षक तैनात, स्क्वेअर लेग क्षेत्रातून या चेंडूचा परतवा गोलंदाजापर्यंत. मात्र तोपर्यंत परत 2 धावांची लहर. थोडीशी ढिलाई झाली आहे का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षकांवर थोडासा गोलंदाज नाराज पाहायला मिळतोय. मित्र बकरे की अम्मा कब तक खेर म्हणायगी, करायचं तर नक्की काय करायचं या द्विधा विवंचनेत हे क्षेत्ररक्षण. मात्र सुंदर गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, तितकीच पाठराखण करणारे क्षेत्ररक्षण. याही चेंडूवर 2 धावा. दबाव तंत्राचा वापर, रनिंग बिटवीन द विकेटचा वापर. लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक यावेळी पुलरने पद चेंडू, ड्राईव्हचा फटका. बाबू सावंत खेळता क्षणी दुसऱ्या धावेसाठी दिलेला कॉल. मात्र हा नकार पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने घडामोड. याचसाठी केला होता अट्टाहास. या आधीच्या 2 चेंडूंवर जो केला होता आटापिटा, त्या आटापिटेला यावेळी वाटाला आलेला खुटा पाहायला मिळतोय. रनआउटचा विकेट. 3ऱ्या गड्याचं पतन. लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक क्रिकेट संघ पोहोचतोय 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅटर बापू मरगज. आपण पाहतो वैभव चषक अणाव 2025 एलिमिनेटर 1 चा मुकाबला. मालवणीत एक म्हण आहे, जत्रा येतच असतात, फिरणाऱ्या गोपान वया. स्पर्धा होईतच असतात, खेळणाऱ्या गोपान वया. मात्र ही स्पर्धा या फेरीतून बाद झाल्यानंतर पुढच्या वर्षी खेळण्याची संधी असेल. बॉलर नेम प्लीज. मुन्ना गोलंदाज. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. हा सन्मान देणारा फटका आल्याच बापू मरगज नॉन स्ट्रायकिंग एंडवर. तर स्ट्राईक एंडवर प्रणय गावडे. या मुन्नाला आता चोकन्न व्हावं लागेल, कारण थोडीशी नजर स्थिरावली असेल प्रणय गावडेची. हा देखील मोठ्या फटक्यांपासून ओळखला जाणारा खेळाडू आहे. 13 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलक 10-4 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3ऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी. प्रणयसाठीचा हा चेंडू, मोठा फटका. फरक नाही पडत लॉजिकचा, कारण खेळ माझा मॅजिकचा. प्रणय गावडेच्या बॅट मधून आवश्यकतेचा अवर्णनीय, अनाकलनीय, अविस्मरणीय, आकर्षक, आकस्मिक षटकार. षटकाराने सांघिक धावफलक यावेळी मात्र पोहोचवला जातोय 16 धावांवर. आवश्यकता होती या मोठ्या फटक्याची. तो ब्रेक द शॅकल पद्धतीचा फटका. लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक क्रिकेट संघ. एक मेली लाडी म्हणून वसाड पडणार नाही वाडी. ह्या मालवणी म्हणीची आठवण करताना प्रणय गावडे हा आकुट टप्प्याचा चेंडू पूल करायचा प्रयत्न. मिड विकेटचं क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकाकरवी सुंदर कामगिरी. या चेंडूवर षटकारानंतर आलेली एकेरी धाव. धावफलक 17 3 गड्यांच्या मोबदल्यात. दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघाने जिंकलेली टॉस, नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेलं क्षेत्ररक्षण. लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक पहिल्या 12 चेंडूंमध्ये फक्त 9 धावा होत्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकात आल्या तब्बल 8 धावा 3 चेंडूंमध्ये. म्हणजेच विचार केला तर 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने बापू मरगज. हा टप्प्याचा चेंडू पूल करायचा प्रयत्न होता, मात्र बापू आज सिंगल रनच्या मोड मध्ये आहे. पहिला गेअर टाकून आहे. त्याला माहिती आहे अजून विकेट पडले तर
तळाच्या फलंदाजांना आपली शेपूट वळवळणे एवढी ताकद नसेल, त्यामुळे एका बाजूने प्रणय गावडे मोठे फटके खेळेल. टप्प्याचा वेगवान चेंडू, दर्जेदार चेंडू, डॉट चेंडू. ग्रामपंचायत सदस्य तथा अनाव गावचे अनुभवी क्रिकेटर श्यामजी अणावकर यांचे या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन. शब्दसुमन आणि शब्दपुष्पांनी हार्दिक हार्दिक स्वागत करत विनंती, आपण आमच्या मान्यवरांच्या कक्षात यावं, स्थानापन्न व्हावं. प्रणयसाठी हा हाताळलेला चेंडू नाक आपटल्यानंतर जसा माणूस बाउन्स बॅक होतो, अगदी तसा चेंडू बाउन्सच्या स्वरूपात विकेट किपरच्या गोदीत. यावेळी घुटना टेक तमाशा देख दाखवायचा होता. पॅडल स्वीप, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा वापर. हिरवळीला कुरवळणारा फटका नव्हता, हा करडाला आग लावून जाणारा फटका होता. एकेरीचं दुहेरीत रूपांतर आणि दुसऱ्याचं तिसऱ्यात रूपांतर करताना केली गेलेली यष्टिरक्षकापर्यंत थेट थेट. मैदानातील वातावरण थोडंसं गरमागरमीचं, थोडंसं तंगातंगीचं. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अंती शेवटच्या चेंडूवर आलेल्या 2 धावांनी धावफलक पोहोचलाय 20 वर. 3 गड्यांच्या मोबदल्यात एका बाजूला प्रणय गावडे तर दुसऱ्या बाजूला बापू मरगज, ही जमलेली, रंगलेली आणि जुळलेली जोडी. दुसऱ्या बाजूला शेवटचं षटक विक्रम शिरोडकरची वर्णी. गोलंदाजी मार्कवर. सामना थोडासा फास्ट घ्या. संध्याकाळचा 17 सूर्य आपल्या वेळीच घरी जातलो, त्यामुळे आमची पोच त्याच्यापर्यंत नाही. या सामन्यात जो संघ जिंकेल तो दुसरी क्वालिफायरची लढत आर्या कला क्रीडा मंडळ अणाव क्रिकेट संघाच्या विरोधात खेळेल. मात्र जो हारेल त्याला संपूर्ण स्पर्धेतून भोजा बिस्तर गुंडाळावा लागेल. फुलटॉस चेंडू, सन्मान दिलाय बापूचा. हा चेंडू यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. खतरो के खिलाडी बनतोय बापू. आणि कदाचित ज्या क्षेत्रात बापूने 3 फटके खेळलेत त्याचा स्क्वेअर फीट रेट वाढण्याची दाट शक्यता. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या बाजूला प्रणय गावडे मैदानामध्ये एका षटकारानिशी दर्जेदार फलंदाजी करतोय. मात्र उर्वरित 5 चेंडूंवर 2 ते 3 मोठे फटके एक आव्हानात्मक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवणारे असतील लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलो क्रिकेट संघाला. हा बाहेर जाणारा चेंडू, हा वाईड चेंडू आणि पंचांनी वाईड देण्यापूर्वीच विक्रमने या चेंडूवर नाराजी वर्तवली होती. ही नेमकी नाराजी कोणावर होती हा संसदेत चर्चेचा विषय. वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त एकेरी धावेने सांघिक धावफलक 22-22, लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. एका वेगळ्या झोन मध्ये हा चाललेला सामना. इनसाइड आउटचा फसलेला फटका. 2 क्षेत्ररक्षक मागे, चेंडू चाललाय पुढे, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू घोषांकित क्षेत्राच्या पलीकडे. मिळेल 1 धाव. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलक 23 धावा 23, लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रणय गावडे स्ट्रायकिंग एंडवर. विक्रम दर्जेदार गोलंदाजी साकारतोय. पाहावं लागेल ह्या उर्वरित चेंडूंवर प्रणयचे आणि विक्रमची काय असेल रणनीती. फुल टॉस चेंडू, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. लाखोंचे व्यवहार, करोडोंची भूल. झोपडी उघडून बघितली तर मुद्दल गुल. दांडी 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 गुल. प्रणय गावडेच्या स्वरूपात 4था हादरा. ज्या प्रणयने आतापर्यंत दर्जेदार फलंदाजी केली, आपल्या संघाला एका सन्मानजनक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवण्यासाठी भरसक प्रयत्न केले, तो संघ 23 धावांवर 4था गडी गमावतोय. लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक विरोधात दशावतार योद्धा अणाव. नवीन बॅटर अंकित मरगज स्ट्रायकिंग एंडवर.
उर्वरित 3 चेंडू बाकी आणि या 3 चेंडूंवर किती धावा बनवतील त्यानुसार आव्हान दिलं जाईल आणि कंपल्सरी चेसच्या माध्यमातून ते आव्हान पेलावं लागेल दशावतार योद्धा अनाव क्रिकेट संघाला। हा फुलटॉस चेंडू विद अलॉंग द कार्पेटचा फटका, मिड ऑन क्षेत्रात खेळला फटका, तोपर्यंत चेंडू फील्ड होईल, तोपर्यंत 2 धावांची लहर ही मैदानावर। नवीन बॅटर अंकित स्ट्रायकिंग एंड वर पाहायला मिळतोय, 2 धावांनी आपलं खातं खोलतोय। सांघिक धावफलक मात्र पोहोचलाय 25 वर, पाहू शतका पार 4 गड्यांच्या मोबदल्यात। हा ओव्हरपिच चेंडू यावेळी गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळला, मात्र क्षेत्ररक्षक स्वप्नीलच्या गोदीत विसावलाय चेंडू, विकेटचं पतन। अंकित बॅक टू द पवेलियन, 5वा हादरा 25 धावफलकावर। लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक शेवटचा चेंडू या इनिंगचा बाकी। दशावतार योद्धा अनावचा विचार केला तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय 4ही गोलंदाजांनी सार्थकी लावलाय। फक्त अपवाद वगळला तर प्रणयच्या फलंदाजीचा एका सुस्थितीत फायटिंग टोटल पर्यंत आतापर्यंत 25 धावा हाई स्कोर डिपेंड केला जाऊ शकतो, मात्र तशी टिच्चून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण होणं अपेक्षित असेल। अटीतटीची लढत होण्याची दाट शक्यता मैदानावर, कारण मैदान तो रंग दाखवतंय, चांगल्या चेंडूंना हे मैदान साथ देत आहे आणि या चांगल्या चेंडूंवर फलंदाज सपशेल शरणागती पत्करताना पाहायला मिळत आहेत। सिद्धेश नवीन बॅटर, हा ओव्हरपिच चेंडू उडवायचा होता, प्रयत्न अयशस्वी आणि फलंदाज होतोय बाद। विकेट किपरच्या हातांचा सहारा मिळालाय, बॅटच्या बाहेरचा किनारा। 6व्या गड्याचं पतन, 25 धावा 4 षटकांच्या 24 चेंडूंच्या पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त। लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक दशावतार योद्धा अनाव क्रिकेट संघाच्या विरोधात ठेवतोय 26 धावांचं आव्हान। कसं असेल आव्हान, काय घडेल मैदानात, कोणाची सरशी होईल, कोणाला 2 हात करावे लागतील। आर्या कला क्रीडा मंडळ अनाव क्रिकेट संघाच्या विरोधात गोलंदाजाचा बोलबाला राहील का मैदानामध्ये उर्वरित 24 चेंडूंमध्ये, की फलंदाज एक हाती हा किल्ला लढवत दशावतार योद्धा अनाव क्रिकेट संघ पुढील फेरीसाठी मात्र होईल। तमाम प्रश्नचिन्ह, मात्र या तमाम प्रश्नचिन्हांना एकच उत्तर, येणारी वेळ, येणारा काळ आणि 24 चेंडू आणि 26 धावांचा पाठलाग। ओमी अंगणे, काय घडलेलं मैदानात दशावतार योद्धा अनाव क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकत स्वीकारलेले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं। लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक क्रिकेट संघाच्या सुरुवातीच्या फलंदाजांची हाराकिरी, मात्र त्यानंतर प्रणय गावडेने केलेली एका षटकारणीशी सुंदर समयसूचक फलंदाजी आणि त्याला दिलेली साथ बापू, अंकित आणि सिद्धेशने या जोरावर 24 चेंडूत 25 पर्यंत मजल, 26 धावांचा पाठलाग। लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलोक
बचाव करण्यासाठी तर दशावतार योद्धा क्रिकेट संघ पाठलाग करण्यासाठी 24 चेंडू 26 चा पाठलाग आपण ऐकूयात समालोचक ओम प्रकाश आंगणे यांच्या आवाजात। दरम्यान धन्यवाद विवेक सर। विजयासाठी 24 चेंडू आणि 26 धावांचा साधा सोप्या असा आव्हान दशावतार योद्धा संघासमोर। कदाचित 3 षटकात ह्या पूर्ण करण्याचो इरादो असतो दशावतार योद्धा संघाचो, कारण मगाच्या सामन्यात ज्या दशावतार योद्धा संघान 48 धावा जमवले तोच दशावतार योद्धा संघ आता मात्र मयूर जाधव स्ट्राइक वरती पहिलो चेंडू सुंदर चेंडू गोलंदाजी मार्कवर बापू सुंदर असो चेंडू आणि असे चेंडू अपेक्षित असतले धावांका पूर्ण विराम लावणारे चेंडू जर लिंगेश्वर हिरलोक संघातर्फे फेकले गेले तर नक्कीच सामन्यात ट्विस्ट निर्माण होतो। आता मात्र एक खराब चेंडू पंचांनी दोन्ही आज समांतर करून अवांतरची खून केली। मालवणी ज्याचं वर्णन बघता भुजी मागता वडे समुद्रात मासो आणि तडीक मॉल असा केला जाता तोच चेंडू एक अतिरिक्त धाव देऊन जाता। अतिरिक्त धावेची सांघिक धाव संख्या 1 धाव। परत एकदा मयूरचो कव्हर क्षेत्रात खेळलेलो फटको 1 धाव निश्चित झाली। मयूरने आपला खाता खोलला सांघिक धाव संख्या 2 धावांवर। आता मात्र मयूरच्या साठी एक स्वप्नील स्ट्रायकरच्या दिशेने बापूचो पुढचो चेंडू वैयक्तिक कोट्यातलो तिसरो चेंडू घेऊन बापू गोलंदाजी मार्कवर। परत एकदा सुंदर चेंडू असे चेंडू अपेक्षित असतले लिंगेश्वर हिरलोक संघाच्या प्रत्येक गोलंदाजा करना। तीन चेंडूची झाली सांगता सांघिक धाव संख्या 2 धावांवर। परत एकदा स्वप्नील स्ट्राइक वरती परत एकदा जोरदार मारण्याचो इरादो फसलो। विकेट कीपर करण्यात झालेली मिस फील्ड आणि हो अवांतर चेंडू अवांतरची 1 धाव आणि बायच्या स्वरूपात 1 धाव एकूण अतिरिक्त 2 धावा। अतिरिक्त धावा अशी जर देत गेलास तर मालवणीत एक म्हण असा आधीच रडिया आणि त्याच्यात मांजूर अडिया अशी पद्धत मैदानावर रंगताना दिसतली। आधी धाव संख्या कमी असा आणि असे फुकटचे जर रन वाटूक गेलास तो ह्यो सामनो पूर्णपणे दशावतार योद्धा संघ मग वाटतं 3 षटकांच्या आधीच पूर्ण करताना दिसतो। परत एकदा एक सुंदर चेंडू असे चेंडू अपेक्षित असतले निर्धाव चेंडूंची गरज असतली। सांघिक धाव संख्या झाली 4 धावा। परत एकदा सुंदर असा रनिंग बिटवीन द विकेट चित्त्याची चपळाई जगवरचो स्पीड दोन्ही फलंदाजांच्या पायात बघू गावलो। 1 धाव सहजरित्या पूर्ण झाली। सांघिक धाव संख्या झाली 5 धावा। 5 चेंडूंचो खेळ झालो समाप्त। परत एकदा बापू सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना 2 अवांतर टाकले तरी पण धाव संख्या मात्र 5 चेंडूत 5 खर्च करणारी। परत एकदा कारंजो उडालो महत्वपूर्ण गड्याचो हो कारंजो असतो पण डिक्लेअर क्षेत्रात मैदानाच्या नैसर्गिक अडथळ्यामुळे डिक्लेअर क्षेत्रात फक्त आणि फक्त 1 धाव गावतली। मयूर मात्र सुरक्षित आपल्या फ्रीजवर खेळताना दिसतो। सांघिक धाव संख्या एका षटकाच्या सांगतेनंतर 6 धावा। 6 चेंडूंचो खेळ झालो समाप्त। सांघिक धाव संख्या 6 धावा। लिंगेश्वर स्पोर्ट हिरलोक संघाकडनं गोलंदाजांकडनं पूर्णपणे अपेक्षा असलेली निर्धाव चेंडूंची, कारण 24 चेंडूत फक्त आणि फक्त 26 धावा बनवचे असतले। वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक देऊन गोलंदाजी मार्कवर प्रणय गावडे
स्ट्रायकरच्या दिशेने स्वप्नील असोलकर मॅन फ्रॉम बावचो हो खेळाडू. परत एकदा अवांतर चेंडू. मालवणी ज्याचं वर्णन बघता भजी मागता वडे मैदान खडे आणि चेंडू खडे असा केला जातात. तो चेंडू एक अतिरिक्त धाव देऊन जाता. अतिरिक्त धावेनिशी सांघिक धाव संख्या 7 धावांवर. दोन्ही पंचायत भरलेली सभा आणि या सभेनंतर झालेला निर्णय डॉट बॉल. आता मात्र कारंज उडालो. क्षेत्ररक्षक कारंजा खाली क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात येऊन विसावलेले चेंडू आणि स्वप्नीलच्या नावाचा लागलेला कलाम. उघडलेल्या तिरपात जसं दान तयार जातात, सवासणीच्या घोटीत जसं नारळ भरले जातात, जसा लग्नाचा आमंत्रण दिला जाता तसा आमंत्रण स्वप्नीलने दिला आणि लिंगेश्वर हिरलोक संघाच्या क्षेत्ररक्षकांचा स्वीकारला. धावसंख्या स्थिरावली नाममात्र 7 धावांवर. धावसंख्या कमी असताना दशावतार योद्धा संघ मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ सकाळच्या 17 पासून ज्यांनी 40, 45, 48 धावांचा आव्हान सहजरित्या पूर्ण केला तो संघ थोडस निराश करताना रसिक प्रेक्षक जनांका आणि संघ मालकाक सुद्धा. कारण अपेक्षा होती पहिल्या जोडगोडून ही 26 धावांची पाठलाग यशस्वीरित्या पार करायचो आणि तो सुद्धा 3 षटकात पार करण्याची अशा अपेक्षा रसिक प्रेक्षक जनांची आणि सन्माननीय संघ मालक संतोषजी बागवे यांची होती. थोडस निराश करताना स्वप्नील तंबूच्या दिशेने परतले आणि स्वप्नीलची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानात पावला टाकता विक्रम शिरोडकर. 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. 3रा चेंडू प्रगतीपथावर. परत एकदा एक सुंदर पटको डिक्लेअर क्षेत्रात एका धावेसाठी. सांघिक धावसंख्या झाली 8. 26 धावांची घ्यायची असा पाठ त्या इराद्याने पुढचे चेंडू खेळणं अपेक्षित असताना दोन्ही बॅटरला. सुंदर अशी गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू प्रणयने फेकले आणि 3 चेंडू फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले. परत एकदा विक्रम स्ट्राईक वरती. विक्रमने आपला खाता खोलला एका धावेनिशी. सांघिक धावसंख्या स्थिरावली नाममात्र 8 धावांवर. आता मात्र एक सुंदर झेल मोठ्या फटक्यावर स्वतःच्याच फॉलोअर मध्ये केलेला सुंदर क्षेत्ररक्षण. एक वेगवान चेंडू आणि या वेगवान चेंडूवर मारलेलो वेगवान फटको आणि तेवढाच ताकदीचा क्षेत्ररक्षण प्रणय गावडे. सुंदर अशी गोलंदाजी, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. विक्रमच्या नावाचा लागलेला कलाम. एक कठीण असा झेल विक्रमने प्रणय गावडेने पकडला आणि विक्रमची खेळी संपुष्टात आणली.
दशावतार योद्धा संघात बसलेलो हे दुसरं महत्वपूर्ण हादरो. सांघिक धावसंख्या झाली 8 धावांवर. 4 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. या षटकातले शेवटचे 2 चेंडू बाकी असतले आणि अशी परिस्थिती जर मैदानावर निर्माण झाली तर नक्कीच धावसंख्या जरी कमी असली तरी लिंगेश्वर हिरलोक संघ या सामन्यावर वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीने आपली महत्वपूर्ण कामगिरी मैदानावर साजरी करताना दिसता. परत एकदा प्रणय गावडे आपल्या षटकातलो 5वा चेंडू घेऊन स्ट्रायकरच्या दिशेने नवीन बॅटर मैदानात पावला टाकता सागर राणे. परत एकदा सुंदर फटको एका धावेसाठी. एका धावेनिशी सांघिक धावसंख्या 9 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू. 2 षटकांचा विचार केलो तर मोठ्या फटक्यांच्या पासून पूर्णपणे वंचित करून ठेवणारी गोलंदाजी, अचूक टप्प्याची निर्णायक गोलंदाजी लिंगेश्वर स्पोर्ट हिरलोक संघाकडनं. प्रथमतः षटकात बापूची सुंदर गोलंदाजी, 6 चेंडूवर 6 धावा खर्च. तर दुसऱ्या षटकात 5 चेंडूवर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी प्रणयची. आता मात्र सागर राणे आता मात्र हो अवांतर चेंडू. मालवणी ज्याचा वर्णन बघता भजी मागता वडे समुद्रात मासोळी तडीक मॉल केला जातात तोच चेंडू. आणि असे अवांतर चेंडू जर गावले तर नक्कीच या सामन्यावर वर्चस्व परत एकदा गमावून बसतो हिरलोक संघ. धावसंख्या स्थिरावली नाममात्र 10 धावांवर. परत एकदा 1 धाव. एका धावेनिशी सांघिक धावसंख्या. एकाचं डबल गेम 11 धावा. 2 षटकांची झाली सांगता. सांघिक धावसंख्या झाली 11 धावा. पहिल्या षटकात 6 धावा खर्च केले बापू सारख्या गोलंदाजानंतर दुसऱ्या गोलंदाजी ते प्रणयने खर्च केले फक्त आणि फक्त 5 धावा. आता खेळवला फक्त 12 चेंडूंचो. 12 चेंडू 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावा. धावसंख्या जरी कमी असली तरी अचूक टप्प्याची गोलंदाजी हे प्लस पॉइंट असतो लिंगेश्वर हिरलोक संघाचं. अजून 12 चेंडू फेकण्यासाठी उर्वरित 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गुरु परब. आता मात्र स्ट्रायकरवरती एक मोठा नाव दशावतार योद्धा संघाचो आयकॉन खेळाडू मयूर जाधव. अपेक्षा असलेली मोठी फटकेबाजी करण्याची. सुरुवातीपासून 1-2 धावांचे जर प्रत्येक चेंडू मागे घेतले असते तर तो सामना अतिशय सोपं होतो दशावतार योद्धा संघा विजयासाठी. फक्त 24 चेंडू 26 धावांची गरज होती. थोडंसं निर्णायक असो सामना कठीण करून बसलो दशावतार योद्धा संघ. 12 चेंडू 15 धावांची गरज. आता मात्र एक सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर गुरुची. 11 चेंडू 15 धावा. विजयासाठी दशावतार योद्धा संघ. बऱ्याच वेळान बऱ्याच काळान पावळ्याचा पाणी 5 टाक बांधणारे हो षटकार. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडून केली हवाई सत्तर. बऱ्याच वेळान बऱ्याच काळान हो इलेलो फटको 6 धावांसाठी. या 6 धावांशी सांघिक धावसंख्येत झालेलो मोठो बदल. सांघिक धावसंख्या झाली 17 धावा. विजयासाठी असले 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. परत एकदा मयूर जाधव ऑन फायर. सुंदर फटको कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक फील केल्याने 1 धाव पूर्ण झाली. एका धावनिशी सांघिक धावसंख्या 18 धावांवर.
मयूरचो एक फटको सांगान गेलो. या मॅच मध्ये अजूनही दशावतार योद्धा संघ आपला अस्तित्व पूर्णपणे यशस्वी करतो. हे मयूरचो एक फटको सांगान गेलो. परत एकदा सागर राणे बायच्या स्वरूपात एक धाव. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, एक खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतलो मयूरने आणि एक मोठा फटको. तो निर्णायक फटको दशावतार योद्धा संघासाठी महत्वपूर्ण ठरलो. सांघिक धावसंख्या झाली 19 धावा. परत एकदा सुंदर फटको. मैदानाच्या नैसर्गिक अडथळ्यामुळे फक्त आणि फक्त एक धाव गावतली. या एका धावेची सांघिक धावसंख्या 20 धावांवर. सात चेंडू आणि 6 धावांची गरज. 7 चेंडू 6 धावा. फुलटॉसचा चेंडू, मारलेलो फटको, उडालेलो कारंजो, डिक्लेअर क्षेत्रात फक्त आणि फक्त एक धाव. शेवटचा निर्णायक षटक. 6 चेंडू 5 धावांची गरज असताना बघूया लिंगेश्वर हिरलोक संघाकडनं खैचो गोलंदाज या षटक हाताळण्यासाठी येता. 6 चेंडू 5 धावा. अतिशय महत्वपूर्ण असो रंगलेलो हो सामनो. आणि शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी अंकित मरगत नावाच्या गोलंदाजाची वर्णी लागता. स्ट्रायकरच्या दिशेने एका षटकारांशी खेळणारो मयूर जाधव, आयकॉन खेळाडू दशावतार योद्धा संघाचो. मोठो फटको मारण्याचो इरादो पसलो कव्हर क्षेत्रात. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचो इरादो आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. थोडंसं खराब झालेलो थ्रो, रनआउटची चुकलेली संधी आणि 2 धावा पूर्ण करत मयूर मात्र स्ट्रायकरच्या दिशेने सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडली. सांघिक धावसंख्या झाली 23 धावा. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असतली. 5 चेंडू 3 धावा. कारंज उडालो. क्षेत्ररक्षक कारंजा खाली. क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात येऊन विसावलेलो चेंडू, पण मैदानाच्या नैसर्गिक अडथळ्यामुळे घसरण पडलेलो फलंदाज.
याच्यानंतर होणारा पुढचा सेमी फायनलचा सामना असतो दशावतार योद्धा आणि आर्या कला क्रीडा मंडळ या दोन संघात रंगताना दिसतो. दोन्ही संघांच्या संघनायकांका विनंती असलेली नाणेफेकीसाठी यायचा असा. आर्या कला क्रीडा मंडळ आणि दशावतार योद्धा संघ दोन्ही संघाच्या संघनायकांका विनंती असा नाणेफेकीसाठी लवकरात लवकर समालोचन कक्षाच्या समोर यावा. दशावतार योद्धा संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी इल्लेलो असा. आर्या कला क्रीडा मंडळाच्या संघनायकाक विनंती असा समालोचन कक्षेपाशी यायचा असा. सन्माननीय आनंदजी सुपल यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या सेमी फायनलच्या सामन्याची नाणेफेक होताना दिसतली. दशावतार योद्धा आणि आर्या कला क्रीडा मंडळ या दोन संघात रंगणारो हो सामनो त्याची नाणेफेक करताना सन्माननीय आनंदजी सुपल आणि आर्या कला क्रीडा मंडळ ह्यो सामन्याची नाणेफेक विजय झालो. आर्या कला क्रीडा मंडळाक विनंती असतली आपलो निर्णय लवकरात लवकर कळवचो असा. आर्या कला क्रीडा मंडळात क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन लवकरात लवकर मैदानात क्षेत्ररक्षण सजवचा. आणि याच्या पुढचा तुम्ही सुमधुर आवाज ऐकतलास तो म्हणजे असतो सन्माननीय विवेकजी परब सरांचो. तोपर्यंत मी ओमप्रकाश अंगणे थोड्या क्षणापुरती तुमची रजा घेते. धन्यवाद. नमस्कार, राम राम, देव बरा करो. जवळ परत एकदा मालवणी आकाशवाणीच्या अनाव केंद्रावर सगळ्यांचं हात जोडून स्वागत. दुसरो सेमी फायनलचो मुकाबलो आर्या कला क्रीडा मंडळ अणाव विरोधात दशावतार योद्धा अणाव. हे दोन मातब्बर तुल्यबळ संघांची ग्रंथिका पत्रिका क्रिकेटच्या कुरुक्षेत्राच्या मैदानावर याआधीच ओवळाई पालववाडी क्रिकेट संघ स्पर्धेचे पहिले फायनलिस्ट आणि या दोन संघांमधून म्हणजे आर्या कला क्रीडा मंडळ अणाव आणि दशावतार योद्धा या सामन्यातून विजेता संघ थेट दिमाखात दुसरो फायनलिस्ट म्हणून मेगा फायनल मध्ये दाखल. चला फलंदाज पाठवा दशावतार योद्धा अणाव. दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघ संघ मालक आपल्या सलामीवीरांचे कासरे सोडूक घेऊ हरकत नाही. संपूर्ण स्पर्धेचा विचार केलो तर मैदान थोडासा खाचखळग्यांनी असलेला चॅलेंजिंग आउटफील्ड असा आणि या चॅलेंजिंग आउटफील्डवर आपलो जीव सांभाळून खेळ साकारा. कारण स्पर्धा भरपूर असतात तर प्रत्येक स्पर्धेत तुम्ही आपल्या कामगिरीची चुणूक दाखवण्यासाठी जीव ओतून कामगिरी करताच, मात्र तो जीव जपणं देखील खूप गरजेचा. पहिली क्वालिफायरची लढत ओवळाई पालववाडी क्रिकेट संघाने जिंकलेली. दुसऱ्या क्वालिफायरच्या लढतीत आर्या कला क्रीडा मंडळ अणाव प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय तर दशावतार योद्धा क्रिकेट संघाक निमंत्रण फलंदाजीचा. विनंती दशावतार योद्धा आपले सलामीवीर त्वरित मैदानात पाठवा. स्पर्धेतून लिंगेश्वर स्पोर्ट्स हिरलो क्रिकेट संघ एक दर्जेदार संघ स्पर्धेत पहिल्या एलिमिनेटरच्या लढती दरम्यान पराभूत आणि त्यामुळे स्पर्धेच्या बाहेर. तुमचे देखील खूप खूप धन्यवाद. एक दर्जेदार संघ या स्पर्धेबद्दल आपण दाखल केलात.
आतापर्यंत ज्या सगळ्या बक्षीसदात्यांनी, ज्या देणगीदारांनी, ज्या प्रायोजकांनी या स्पर्धेवर प्रेम केला, आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली अथक मेहनत,